माझ्या दीदीचं काहीच महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. दीदीच्या लग्नाच्या वेळी नेमके माझे पेपर्स चालले होते. त्यामुळे मी दीदीचं लग्न एन्जॉय करू शकले नव्हते. जिजूंसोबत मस्करीही मी करू शकले नव्हते. जिजूंची मी एकुलते एक मेहुणी होते. त्यांची कानखेचणी करण्याची संधी त्यांच्या लग्नाच्या वेळी मी गमावली होती. आता पूर्ण 4 महिन्यांनंतर मी माझ्या अभ्यासातून थोडी फ्री झाले. एकदाचे काय ते माझे पेपर्स, ओरल सगळं काही संपलं होतं. दीदीसोबत बोलायला जाण्याची संधीही माझी हुकली होती. तिच्या लग्नाच्या पूर्ण 4 महिन्यांनंतर मी दीदीला भेटायला निघाले. 4 महिन्यांनंतर दीदीला भेटून मी फार खुश झाले. मी जेव्हा दीदीच्या घरी पोहोचले तेव्हा जिजू मला बाहेर कुठेतरी जाताना दिसले. मी त्यांना मोठ्या आग्रहाने त्यांची मीटिंग कॅन्सल करायला सांगितली व काही वेळ माझ्यासोबत थांबायला सांगितलं. जिजूंनी सुरुवातीला थोडा भाव खाल्ला की त्यांना त्यांच्या कामातून सुट्टी घेता येणार नाही. पण जेव्हा मी त्यांच्यासोबत थोडी मजाक मस्करी सुरू केली तेव्हा तर लगेचच त्यांनी त्यांची मीटिंग कॅन्सल केली व ते घरी थांबायला तयार झाले. बहुतेक जिजूंना माझा मजाक मस्करीचा स्वभाव भावला होता. पूर्ण 4 महिन्यांनंतर दीदी व जिजूंना भेटून मला खूप छान वाटत होतं. माझी दीदी एका पायाने अपंग होती. कायम ती हातात कुबड्या घेऊन चालायची. तिच्यासारख्या अपंग मुलीला जिजूंसारखा समजदार आणि प्रामाणिक नवरा मिळाला होता. आईबाबांना तर दीदीच्या अपंगत्वामुळे तिचं लग्न होईल की नाही या गोष्टीचं फार टेन्शन होतं. दीदीचं लग्न वयाच्या 28व्या वर्षी झालं होतं. तिचं लग्न थोडं लेट झालं पण योग्य व्यक्तीसोबत झालं. यामुळे आई बाबाही फार खुश होते. दीदीचा सुखी संसार पाहून मला फार समाधान मिळालं होतं. दीदीच्या घरी आल्यापासून तिच्या घरात मी कामवालीला काम करताना पाहत होते. दीदी म्हणाली की तुझ्या जिजूंना मी धावपळ केलेली आवडत नाही म्हणून त्यांनी माझ्या मदतीसाठी घरात मोलकरीण ठेवली आहे. मागच्या 4 महिन्यात जिजूंसोबत माझं एवढं खास काही बोलणं झालं नव्हतं. कधीतरी आईबाबांचा दीदीकडे फोन व्हायचा पण तेव्हा जिजू त्यांच्या कामानिमित्त कुठे ना कुठे बाहेर असायचे. त्यामुळे त्यांच्याशी एवढं खास बोलणं होत नसे. जिजू एवढे प्रेमळ असतील हे मला माहीत नव्हतं. त्या दिवशी ते जेवायलाही आमच्यासोबत बसले. दीदी आणि मी आमच्या आठवणी सांगत होतो आणि जिजू ऐकत होते. दीदी म्हणाली, पायल तुला घरी येऊन काहीच तास झालेत पण तुझ्या येण्याने घरात अगदी खेळीमेळीचं वातावरण निर्माण झालंय. दीदीच्या बोलण्यावर दुजोरा देत जिजूही माझी प्रशंसा करू लागले. ते म्हणाले, खरं बोललीस सरला. खरंच पायल आल्यापासून घरातील वातावरण अगदी आनंदीमय झालंय. त्या रात्री जेवण झाल्यावर आम्हा सगळ्यांसाठी जिजू मसाला पान घेऊन आले. पान वगैरे मी खायचे नाही त्यामुळे मी ते खाल्लंही नव्हतं. थोडा वेळ बाहेर सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी करून मी माझ्या खोलीत आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी 9 वाजता उठले. फ्रेश होऊन मी खोलीतून बाहेर पडले तेव्हा जिजू मला त्यांची बॅग घेऊन कुठेतरी जाताना दिसले. ती त्यांच्या ऑफिसची बॅग नव्हती. त्यांची ती ट्रॅव्हलर बॅग पाहून मी समजले होते की ते काही दिवसांकरता बाहेर गावी जात आहेत. मी पुन्हा एकदा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले, जिजू मला येऊन 1च दिवस झालाय. मेहुणीसोबत गप्पा गोष्टी करायचं सोडून तुम्ही लगेच कामासाठी निघालात. थोडा वेळ मेहुणीलाही द्या. त्यावर जिजू म्हणाले, पायल माझं फार महत्त्वाचं काम आहे. काम होताच मी लगेच घरी येईल. मलाही तुझ्यासोबत घरी थांबण्याची इच्छा आहे पण काय करणार, मी काम करेल तेव्हाच मी तुझ्या दीदीचं पोट भरू शकेल ना. जिजूंना असं वारंवार त्यांच्या कामासाठी जाताना थांबवणं मला योग्य वाटत नव्हतं म्हणून मी त्यांना त्यांच्या कामाला जाण्यापासून पुन्हा अडवलं नाही. मी म्हणाले, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करा. मला होकार देऊन जिजूंनी दीदीला त्यांच्या खोलीत त्यांच्या रुमालाची जोडी घ्यायला पाठवलं. दीदी मलाही तिच्यासोबत तिच्या खोलीत घेऊन गेली. आज जाताच ती वॉशरूममध्ये गेली व मला तिने कपाटात रुमाल शोधायला सांगितला. मी रुमाल शोधण्यात गुंग होते त्यामुळे त्या खोलीत कोण आलं यावर माझं लक्ष नव्हतं. मग जिजू आत आले आणि दीदीला विचारलं, सरला माझा रुमाल सापडला का. त्यांना वाटलं होतं दीदी कपाटासमोर उभी आहे. मी मागे वळून पाहिलं. जिजू मी पायल आहे. दीदी वॉशरूममध्ये आहे. जिजू म्हणाले, सॉरी पायल मी तुला सरला समजलो. सरला व तुझी उंची अगदी सारखी आहे त्यामुळे मला समजलंच नाही की तू पायल आहेस. सॉरी पायल. जिजू बोलतच होते तोच दीदी वॉशरूममधून बाहेर आली. दीदी आमच्याजवळ येऊन उभी राहिली. आम्ही रुमाल घेऊन खोलीतून बाहेर आलो. काहीच वेळात जिजू त्यांच्या कामानिमित्त बाहेरगावी जायला निघाले. जिजू जाताच मी दीदीला म्हणाले, दीदी एवढ्या दिवस जिजूंची अशी कुठली मीटिंग आहे. तेव्हा दीदी म्हणाली की तुझ्या जिजूंनी 2 महिन्यांपूर्वीच त्यांची नोकरी सोडली आहे. त्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. त्या संदर्भातच त्यांची धावपळ सुरू आहे. त्यांच्या हाती जॉब व्यतिरिक्त थोडा पैसा आला तेव्हा त्यांनी त्यांचा जॉब सोडायचा निर्णय घेतला. लग्न झाल्याच्या सुरुवातीला मलाही वाटायचं की माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत घरी थांबावं. तेव्हा माझा हट्ट पाहून प्रशांतने मला समजावलं की पुढे आपलं भविष्य आहे
आपल्याला मुलाबाळांचाही विचार करायचा आहे. आजकाल खर्च काही कमी नाहीत, त्यामुळे मला भरपूर अशी सेव्हिंग करणे गरजेचे आहे. त्याने समजवल्यापासून मी प्रशांतला कुठे जाताना अडवत नाही. तो सगळी काही धावपळ पैसा कमवण्यासाठी तर करतोय. दीदी व जिजूंच्या नात्यात चांगला समजूतदारपणा होता. बघता बघता जिजूंना बाहेरगावी जाऊन एक आठवडा उलटला. त्या आठवड्याभरात दीदीचं व जिजूंचं एवढं बोलणंही झालं नव्हतं. मी जिजूंना मेसेज केला की मी तुमची वाट बघते. जिजूंनी लवकरच येतो म्हणून रिप्लाय तर केला. पुढचे अजून 4 दिवस उलटले. पूर्ण 10 दिवसांनंतर जिजू घरी आले होते. घरी येताना ते माझ्यासाठी व दीदीसाठी छानसे कपडे घेऊन आले होते. जिजू घरी येताच मी पळतच जाऊन त्यांच्या हातून त्यांच्या बॅग्स घेतल्या व त्या खोलीत ठेवून आले. मी जिजूंना म्हणाले, मी इथे आहे तोपर्यंत मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. माझ्या बोलण्यावर होकार भरतच जिजूंनी माझ्या हातात माझ्यासाठी आणलेल्या कपड्यांचा बॉक्स दिला. तो बॉक्स घेऊन मी माझ्या खोलीत गेले. त्यांनी आणलेले कपडे तर फार छान होते. त्याच रात्री अचानकच वातावरण अगदी बदललं. वातावरणात एक वेगळाच गारवा निर्माण झाला होता. काहीच वेळात जोराचा पाऊस सुरू झाला. दीदीला व मला पाऊस फार आवडायचा. तेव्हा मी जिजूंचा हात पकडून त्यांना टेरेसवर घेऊन जाऊ लागले. जिजू माझ्यासोबत घराच्या दरवाजापर्यंत तर आले होते. दरवाजाजवळ येताच ते म्हणाले, तू पुढे जा, मी सरलाला घेऊन येतो. माझा हात सोडून ते त्यांच्या बायकोला हात द्यायला गेले. दीदीला कडेवर उचलून ते तिला टेरेसवर घेऊन गेले. ते दोघेही टेरेसवर अगदी मनसोक्त भिजत होते. माझ्या दीदीला फोटोग्राफीची फार आवड होती. तिने स्वतःसाठी कॅमेराही खरेदी केला होता. दीदी म्हणाली, पायल, जाऊन माझ्या कपाटातून माझा कॅमेरा काढून आण. या वर्षीच्या पहिल्या पावसात आम्हा दोघा नवरा बायकोंचे छान फोटो क्लिक कर. दीदीचं ऐकून मी लगेचच तिच्या खोलीत गेले व कॅमेरा शोधू लागले. बराच वेळ मी तिच्या खोलीत होते. दीदीने कॅमेरा कुठे ठेवला होता ते मला सापडत नव्हतं. कॅमेरा माझ्या हाती लागताच मी तिच्या खोलीतून बाहेर निघाले. मी टेरेसवर जायला निघाले. मी टेरेसवर पोहोचताच त्या दोघांचे फोटो क्लिक करू लागले. दीदी जिजूमधील प्रेम पाहून मला खरंच आश्चर्य वाटत होतं की माझ्या अपंग दीदीला तिच्या अपेक्षाहूनही चांगला नवरा मिळालाय. दीदी 28 वर्षांची होती तर जिजू 35 वर्षांचे. ते दिसायलाही सुंदर होते व शरीरानेही अगदी सुदृढ होते. त्यांनी माझ्या अपंग बहिणीत काय पाहिलं की त्यांनी तिच्याशी लग्न केलं. त्या दोघांना सोबत बघून अचानक माझ्या डोक्यात तो विचार आला. जवळजवळ तासभर आम्ही पावसात भिजलो होतो. घरी येताच मी पुन्हा एकदा आंघोळीला गेले. तसं पाण्यात भिजायचा मला अजिबात कंटाळा नव्हता. आंघोळ होताच माझी नजर बाथरूमच्या हँगरवर गेली. खाली हँगर पाहून मला लक्षात आलं की आत येताना मी सोबत टॉवेल घेऊनच नव्हते आले. तेव्हा मी दीदीला आवाज देऊ लागले. माझ्या आवाजाला दीदीने प्रतिसाद दिला आणि म्हणाली, पायल, 1 मिनिट, मी आत येऊ शकत नाही, मी प्रशांतला पाठवते. मग जिजू माझ्या खोलीत आले आणि दरवाजा बाहेरून त्यांनी टॉवेल बेडवर ठेवला. त्यांनी आत न येताच लगेचच खोलीतून बाहेर गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी माझा आवरून नाश्त्यासाठी बाहेर आले तेव्हा डायनिंग टेबलवर मला फक्त जिजू बसलेले दिसले. तिथे ते न्यूजपेपर वाचत होते. दीदी तिच्या कामवालीसोबत किचनमध्ये नाश्ता बनवत होती. मी डायनिंग टेबलवर जाऊन बसले. जिजू म्हणाले, पायल, तुम्हा दोन्ही बहिणींना खूप फोटो काढायला आवडतात ना, मला तुमचे काही फोटो पाठव. मी हसत म्हणाले, हो जिजू, आम्हाला फोटोग्राफी खूप आवडते. त्यांनी फोटो का मागितले होते कोणास ठाऊक, पण काही दिवसांनी मला काही गोष्टी विचित्र वाटू लागल्या. जिजू अनेकदा फोनवर बोलताना दिसत होते आणि कोणी आलं की ते लगेचच दुसऱ्या खोलीत जाऊन बोलायचे. दीदी म्हणाली की हे त्यांच्या बिझनेसचे फोन असतात, पण मला काहीतरी चुकीचं वाटत होतं. एकदा जिजू बाहेर गेले होते आणि त्यांचा एक फोन खोलीत विसरून गेले होते. तो फोन वाजला आणि स्क्रीनवर बायको असं दिसलं. मला धक्का बसला. मी दीदीला विचारलं, दीदी, जिजूंच्या फोनमध्ये तुझा नंबर कसा सेव्ह आहे? दीदीने सांगितलं की सरला म्हणून. पण या फोनमध्ये तर बायको म्हणून कोणीतरी दुसरी व्यक्ती होती. मला आता खात्री झाली की काहीतरी गडबड आहे. मी ठरवलं की मला जिजूंबद्दल अधिक माहिती मिळवायची आहे. त्या दिवशी जेव्हा जिजू बाहेर गेले होते तेव्हा मी दीदीच्या खोलीत साफसफाई करत होते. मला चुकून जिजूंच्या कपाटात एक बॅग दिसली. त्या बॅगेतून मोबाईल व्हायब्रेट होण्याचा आवाज येत होता. मी साधारण तो आवाज चेक करायला गेले. बॅग उघडताच मला 3 ते 4 मोबाईल दिसले. प्रत्येक मोबाईलमध्ये एक विशिष्ट नंबर होता जो बायको नावाने सेव्ह होता. याशिवाय मला काही बनावट कागदपत्र व वेगवेगळ्या महिलांसोबतचे लग्नाचे फोटोही दिसले. प्रत्येक फोटोंमध्ये जिजूंचं नाव वेगळं होतं. कधी प्रशांत, कधी राजेश, तर कधी विकास. हे पाहून मला खूप मोठा धक्का बसला. माझी दीदी एका फसवणूक करणाऱ्या माणसाच्या जाळ्यात अडकली होती. मला लगेचच समजलं की जिजू एक फ्रॉड व्यक्ती आहे जो अनेक महिलांना फसवतो. मी ठरवलं की मला दीदीला हे सत्य कळवायचं आहे.
पण योग्य पद्धतीने पुरावे गोळा करायचे आहेत. मी त्या बॅगेतील सगळ्या गोष्टींचे फोटो माझ्या मोबाईलवर काढले. मी लगेचच दीदीला बोलावून तिला सगळं सांगायचं ठरवलं. पण मला काळजी होती की तिच्यावर याचा काय परिणाम होईल. तिचं प्रशांतवर खूप प्रेम होतं आणि तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. मी ठरवलं की पहिले मला दीदीला मानसिकरित्या तयार करावं लागेल. मी दीदीला हळूहळू काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. दीदी, तुला जिजूंच्या मागच्या आयुष्याबद्दल काही माहिती आहे का? त्यांचे कुटुंब कुठे राहते? त्यांच्या मित्रांना तू भेटले आहेस का? दीदी म्हणाली की प्रशांतने मला सांगितलं होतं की त्याचे आई बाबा वारले आहेत आणि तो एकुलता एक मुलगा आहे. त्याला कुटुंब म्हणून आता फक्त ती आहे. हे ऐकून मला आणखीच खात्री झाली की प्रशांत खोटं बोलत आहे. मी दीदीला सगळं सत्य सांगण्याचा निर्णय घेतला. मी तिला माझ्या मोबाईलवरचे फोटो दाखवले. अनेक मोबाईल, बनावट कागदपत्र, वेगवेगळ्या महिलांसोबतचे लग्नाचे फोटो. सुरुवातीला दीदीला विश्वासच बसेना. ती म्हणाली की हे सगळं काहीतरी चूक आहे, प्रशांत असा नाही. पण जेव्हा मी तिला सगळे पुरावे दाखवले तेव्हा तिला सत्याचा सामना करावा लागला. दीदीच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. ती अगदी तुटून पडली. मला तिला सांभाळणं फार कठीण होतं, पण मला माहीत होतं की आता आपण काही करायला हवं. मी दीदीला समजावलं की आपल्याला पोलिसांकडे जायला हवं. सुरुवातीला ती तयार नव्हती, पण मी तिला समजावलं की फक्त तिच्यासाठीच नाही तर प्रशांतने फसवलेल्या इतर महिलांसाठीही आपल्याला पाऊल उचलायला हवं. आम्ही पोलिसांकडे गेलो आणि सगळे पुरावे सोबत घेऊन गेलो. पोलिसांनी प्रशांतची चौकशी सुरू केली. त्यांनी त्याच्या बॅगेतील सगळे पुरावे, बनावट कागदपत्र, अनेक मोबाईल, वेगवेगळ्या महिलांसोबतचे फोटो जप्त केले. पोलिसांनी प्रशांतला अटक केली. त्याच्या बॅगेतील सगळे पुरावे, बनावट कागदपत्र, अनेक मोबाईल, वेगवेगळ्या महिलांसोबतचे फोटो हे सगळं पोलिसांकडे सुपूर्द केलं. पोलिसांच्या तपासात समोर आलं की प्रशांत गेल्या 5 वर्षांपासून ही फसवणूक करत होता. त्याने सुमारे 15-20 महिलांना फसवलं होतं. काही महिलांकडून त्याने लाखो रुपये उकळले होते. काही महिलांना त्याने अत्यंत दुःखी परिस्थितीत सोडलं होतं. पोलिसांना त्याचा शोध गेल्या वर्षापासून होता, पण तो वेगवेगळी नावे वापरून पळून जात होता. कोर्टाने प्रशांतला 10 वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली. या व्यतिरिक्त त्याला भरीव दंडही भरावा लागला. तो दंड फसवलेल्या महिलांना परत करण्यात आला. दीदीला तिचा सगळा पैसा परत मिळाला. हा प्रकार संपल्यानंतर दीदी खूप दिवस दुःखी होती, पण हळूहळू तिने स्वतःला सावरलं. तिला समजलं की तिचं अपंगत्व तिची कमकुवतपणा नाही, तिची ताकद आहे. तिने या प्रसंगातून शिकून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. दीदी आता एक NGO सोबत काम करते, जिथे ती अपंग महिलांना मदत करते. ती त्यांना आत्मविश्वासाने जगायला शिकवते. तिने आपल्या अनुभवाचा उपयोग करून अनेक महिलांना फसवणुकीपासून वाचवलं आहे. ती लग्न समारंभातील जोडीदार निवडीबद्दल जागरूकता कार्यक्रमही आयोजित करते. माझी दीदी आता खूप मजबूत आहे. तिला आता माहीत आहे की तिची किंमत तिच्या शरीरावर नाही तर तिच्या मनाच्या ताकदीवर आहे. आणि मला अभिमान आहे की मी तिला योग्य वेळी मदत करू शकले. दीदीचं आयुष्य आता नव्याने सुरू झालं आहे. ती स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने आपल्या अनुभवाचा उपयोग करून इतरांना मदत करण्याचा मार्ग निवडला आहे. ती आता अपंग महिलांसाठी प्रेरणास्रोत बनली आहे. आज दीदी एक आदर्श बनली आहे अनेकांसाठी. तिची कहाणी सिद्ध करते की जीवनातील आव्हाने तुम्हाला तोडू शकत नाहीत, जर तुमची लढण्याची इच्छाशक्ती असेल तर. आणि सर्वात महत्त्वाचं, कुटुंबाचा आधार आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतात. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.